अप्स अँड डाऊन्स असतात तुझे होते कधी की खूपच एखाद्या गोष्टीचं आपण इतकं ओव्हर थिंक करतो एखाद्या मी गोष्टीवर. एक्स्ट्रीम ओव्हर थिंकर आहे. आहेस तू. मी प्रत्येक गोष्टी गोष्टीचं जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे. मी बघितलं या वयातले सगळे एक्स्ट्रीम ओव्हर थिंकर असतात, माहित नाही का? मी खूप ओव्हर थिंकर आहे. म्हणजे तू मला फोनवरती फक्त असं जरी रोज तू म्हणत असशील ना हाय, आणि तू आज म्हणली ना हाय, काय? आज का अशी हाय म्हटली, हा. ह्याच्यावरती सुद्धा मी ओव्हर थिंक करेन. आणि मी 100 वेळा विचारीन काय झालंय दर्शना, सगळं ठीक आहे ना, बरं आहे ना, माझ्याकडून काय चुकलं. ही एक माझी एक सगळ्यात आणखी एक घाण गोष्ट सांगू, मी पहिला ब्लेम स्वतःवर घेते, काय करू न करू, काहीतरी केलं असेल. मीच काहीतरी केलं काय, असं होतं मला. तरी करते मी ओव्हर थिंक. ओके, तर असं आणि ना सगळेजण म्हणतात की आपणच आपल्या मेंटल हेल्थचे जे कोणी वाली असतो ते आपणच असतो. हो. अजून कोणी येणार नाहीये ती नीट करण्यासाठी, किंवा बरोबर. हा जो काही बॅटल आहे तो आपल्यालाच लढायचा आहे. तुझा पण विश्वास आहे यावर की हा बॅटल माझा मलाच लढायचा आहे? बाहेर तर आपल्यालाच निघायला लागतं किंवा स्वतःला नीट करायला लागतं. नाही, पण माझ्यावर माझी आई आणि पूजा आहेत जे तुम्हाला पुश करतात किंवा कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह सांगत मला वाटतं की एक मैत्रीण अशी असायला लागते, त्याशिवाय ना तुम्ही बाहेर नाही निघत. नाही निघू शकत. मी रात्री 2ला फोन केला तरी ती मला बूस्ट करते की मी आहे ना, कुठे विचार करते, चल झोप, उद्या चिल करू यू आपण. नीड समवन की जो तुम्हाला जज नाही करणार, की मी ह्या व्यक्तीकडे, मी पूजाकडे काहीही बोलू शकते, ती मला जज नाही करणार. ही सिक्युअर फिलिंग खूप महत्वाची आणि ती आहे. मला ओरडते पण मी चुकलं तर, ती मला बोलते पण. म्हणजे ती अशी बोलते की त्या पेनपेक्षा हे पेन पण जास्त वाटायला लागतं. पण एक कोणीतरी असायला हवं, कारण तुम्हाला हात देणार असेल तर मला वाटतं तुम्ही इझिली बाहेर निघता. Yes. नाहीतर नाही होत तितकं छान राहणं. साधं उदाहरण, मी फक्त एकदा तिला म्हटलेलं मला लो होते, ती दुसऱ्या दिवशी माझ्या घरी होते राहायला, कारण तिला माहिती आहेत सगळ्या गोष्टी आणि मी कशी आहे. तर असं एक कोणीतरी समजून घेणारं असावंच लागतं तुमच्या आयुष्यात, नाहीतर नाही. तुझे काय रिझन्स असतात पण लो फील व्हायचे? कधी तुला लो वाटतं? मूड स्विंग्स पण कधी कधी होतात. काहीतरी कुठली गोष्ट बघून आपल्याला आपलंच काहीतरी आठवलं जातं. आणि मी जसं म्हणाले, मी सेन्सिटिव्ह आहे, मला बाहेर निघणं नाही येत पटकन कुठल्याच गोष्टीतून. तर मी डायरेक्ट तिला फोन करते की मला आत्ता असं असं होतंय, मला हे हे वाटतंय, किंवा आईची खूप आठवण येते. आता मी जिथे राहते ना सगळ्या फॅमिलीज आहेत, तर गच्चीवर कधी कधी ना सगळ्या फॅमिली बसतात आणि मी एकटीच झुल्यावर बसलेली असते. मला घरची प्रचंड आठवण येते कधी कधी. तर आता आई पण येऊन गेली लगेच. तर मी नेहमी म्हणते की इथे मुंबईत राहताना मला असं वाटतं की मी 4 भिंतीत राहते आणि घरी गेले की मला वाटतं अकलूजला मी घरी राहते.